नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आणि इथे तुम्ही पाहताय आज आपण होम कुक्समध्ये बनवलेली आहे बर्फी. तर मंडळी, ही बर्फी आपण मँगो बर्फी बनवलेली आहे आणि इथे आपण कोणत्याही प्रकारचं मिल्क पावडर, खवा, मावा किंवा तूप वापरलेलं नाही. तरीसुद्धा मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही बर्फी तयार झालेली आहे. आणि ही तयार केलेली बर्फी साधारण 7 ते 8 दिवस मस्त आरामात फ्रीज बाहेर टिकू शकते. आणि फ्रीजमध्ये तुम्ही जर का एअरटाईट करून ठेवली तर अगदी महिनाभर छान अशी राहते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर का ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मँगो बर्फी बनवण्यासाठी इथे आपण ओलं खोबरं वापरतोय. तर पाऊण वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबऱ्याला जी पाठीमागे काळी पाट असते ती सगळी काढून घ्यायची आहे. आता यानंतर हे खोबरं आपण मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे हे खोबरं वाटून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं खोबऱ्याचा किस आहे तो एका कढईमध्ये आपण काढून घ्यायचा आहे. तर ही बर्फी बनवत असताना एकदम पसरट भांडं घ्यायचं आहे आणि जाड बुडाचं पाहिजे. शक्य असेल तर नॉनस्टिकचं वापरा. तर इथे जे आपण खोबऱ्याचा किस तयार केला होता तो सगळा या कढईमध्ये काढून घेतलेला आहे. यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मी हापूस आंबा घेतलेला आहे. आता याचा गर काढलेला आहे तर तो अगदी पाऊण वाटी भरलेला आहे. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहे 2 चमचा घरच्या दुधावर आलेली साई. जर का अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. या दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट घातली तरी चालेल. आता यानंतर आपण यामध्ये घालतो आहे साखर. तर इथे आपण जेवढा खोबरं आणि आंबा वापरलेला आहे त्याच प्रमाणामध्ये आपण साखर घ्यायची आहे. साखर कमी करू शकता पण जास्त घेऊ नका कारण जास्त गोड होतं. तर आता हे पण आपण मिक्सरमधून एकसारखं बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता की कशा प्रकारे इथे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये एकजीव करायचं आहे. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता की मी कढईमध्ये गॅसवर न ठेवताच एकजीव केलेला आहे. पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर ही कढई आपण गॅसवर ठेवायची आहे आणि गॅस हा आपण मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायचा आहे. आणि यानंतर आपण सतत हलवत हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅस फ्लेम हा अजिबात हाय करायचा नाही, नाहीतर मिश्रण आहे ते पटकन करपून जाऊ शकतं. त्यामुळे अगदी वेळ देऊन एक 10 ते 15 मिनिट व्यवस्थित आपण हे आटवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आता कढई गरम झालेली आहे आणि हळूहळू यातील साखर आहे ती विरघळायला लागलेली आहे. तर मंडळी, इथे पाहू शकता तुम्ही जशी साखर विरघळते तशी हे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होत जात आहे. त्यामुळे इथे सुरुवातीला घाबरायची गरज नाही कारण हे मिश्रण थोडंसं पातळ होणार आणि नंतर हे घट्ट व्हायला लागणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता साखर विरघळलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता एक 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि आपलं मिश्रण आहे ते पातळ होऊन थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता या स्टेजला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. त्यामुळे ते छान असे क्रिस्पी होतील. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी अजिबात कुठेही तुपाचा थेंब वापरलेला नाही, तरीसुद्धा मिश्रणाला छान अशी चकाकी आलेली दिसते. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता अगदी 8 ते 10 मिनटामध्ये आपलं मिश्रण आहे ते थोडंसं आटायला लागलेलं आहे आणि व्यवस्थित ते आपण सतत हलवतो आहे. त्याच्यामुळे खाली कढईला करपलेलं सुद्धा नाही आणि एकसारख्या कढईच्या काठसुद्धा सोडतं आहे. पण आपल्याला अजून आटवून घ्यायचं आहे, त्यासाठी अजून एक 10 मिनिट लागणार आहेत. कारण सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की मिश्रण तयार झालेलं आहे पण ते थंड झाल्यानंतरसुद्धा हे घट्ट येत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढं घट्ट करून घ्यायचं आहे तेवढं आपण कढईमध्येच घट्ट करून घ्यायचं आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की अजिबात कुठेही गॅस चालू बंद करायचा नाही किंवा हाय कमी करायचा नाही. कारण जर का हाय केला तर पटकन मिश्रण करपून जाणार आहे. बरेचदा असं वाटतं की गॅस मोठा करावा म्हणजे पटकन आटलं जाईल, पण ते आटून जातं, करपून जातं. पण ते आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे किंवा जशी चव आहे ती भेटत नाही. त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ही बर्फी तयार करायची आहे. इथे आपण मिश्रण आटायला ठेवल्यापासून एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपले बर्फीचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. तर आता बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे की नाही याची आपण ट्रिक पाहणार आहोत. तर त्यासाठी मिश्रणाचा असा गोळा तयार करायचा आहे आणि मध्ये असा चमचा ठेवायचा आहे. जसं आपण पुरण चेक करतो तसंच हे सुद्धा चेक करायचं आहे. जर का चमचा अगदी घट्ट असा उभा राहिला
तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मिश्रण तयार होतं त्याला कडेने असं साईचं जे तूप आहे ते रिलीज होतं, त्यामुळे समजायचं आहे की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर अगदी तसा घट्ट गोळा तयार होईपर्यंत आपण मिश्रण हलवत राहायचं आहे. अजून एक आपल्याकडे ट्रिक आहे ती म्हणजे मिश्रणावरती थोडासा हात लावायचा आहे. जर का मिश्रण हाताला चिकटलं तर ते अजून थोडंसं परतायची गरज असते आणि हाताला जर का मिश्रण चिकटलं नाही तर मिश्रण तयार झालेलं आहे असं समजून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे आपण अजून एक 5 मिनिट छान असं मीडियम फ्लेमवरती सतत हलवत हे मिश्रण तयार करतो आहे. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा घट्ट गोळा तयार होतोय आणि यातील थोडंसं तूपसुद्धा सुटलेलं आहे. तर याचा अर्थ आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता याला आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि या तुपावरती आपण हे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे. यानंतर हे मिश्रण गरम असतानाच ताटामध्ये व्यवस्थित थापून आणि पटकन याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण हे जेव्हा थंड होईल तर याच्या आपल्याला वड्या काढता येणार नाहीत. तर आपल्याला आवडणाऱ्या शेपमध्ये आपण याला वड्या काढून घेऊयात. यानंतर तयार झालेलं हे मिश्रण आपण 1.5 ते 2 तासासाठी पूर्णपणे थंड व्हायला ठेवून दिलं होतं. आणि यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला जशा हव्या आहेत तशा मस्त खुसखुशीत कुटकुटीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर मंडळी इथे आपली मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अशा साध्या सोप्या छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी आता भेटूया अशात आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.